नवीन जन्म मृत्यू प्रमाणपत्र कार्यपद्धती लागू। महाराष्ट्रात आजपासून नवीन जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन निर्णय जारी केला असून याच्या अंमलबजावणीची जबाबदारी महसूल विभागावर आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधिमंडळात या संदर्भात निवेदन सादर केले। त्यांनी सांगितले की परकीय नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्रे वितरित केल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या, त्यामुळे विशेष तपास समिती गठीत करण्यात आली। नवीन कार्यपद्धतीमुळे जन्म मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणि पारदर्शकता येणार। बनावट प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी अधिक कडक नियम, जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 व सुधारणा अधिनियम 2023 अंतर्गत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे। हा निर्णय महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे। स्वातंत्र्य न्यूज, न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी। माननीय अध्यक्ष महोदय, जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 व सुधारणा अधिनियम 2023 अन्वये विलंबाने करावयाच्या जन्म मृत्यू नोंदणीबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत एक एसओपी आपण आज माननीय आरोग्य मंत्री आणि महसूल मंत्री म्हणून या ठिकाणी आम्ही एक एसओपी केली आहे की जन्म मृत्यूचे दाखले देण्याबद्दल जो घोळ तयार होतो त्या घोळाबद्दलचं एक निवेदन आहे। अध्यक्ष महोदय, जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 मधील तरतुदीनुसार राज्यात दिनांक 1/11/1977 पासून जन्म मृत्यूच्या नोंदणी करण्यात येतात। सदर अधिनियमाच्या कलम 30 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा आणि याबाबत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकाराचा वापर करून केंद्र शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी नियम 2000 अंमलात आले असून राज्यातील जन्म मृत्यूच्या नोंदी सदर नियमांतर्गत घेण्यात येतात। जन्म आणि मृत्यूची नोंदणी कायदा 1969 मध्ये जन्म आणि मृत्यूचे नियमन आणि नोंदणी करण्याची तरतूद आहे। सदर कायद्यामध्ये जन्म व मृत्यू यांची उशिरा झालेली नोंदणीबाबत नियम 13(3) मध्ये ज्या कोणत्याही जन्माची किंवा मृत्यूची तो घडल्यानंतर 1 वर्षाच्या आत नोंदणी करण्यात आली नसेल त्याची नोंदणी जन्माचा किंवा मृत्यूचा तपशील बरोबर असल्याची खातरजमा करून पाहिल्यानंतर प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा इलाका शहर दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून आणि विहित फी भरण्यात आल्यावरच करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली होती। विधी व न्याय विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली अधिसूचना दिनांक 11/8/2023 अन्वये जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 चे कलम 13 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे। त्यानुसार ज्या जन्म व मृत्यूच्या नोंदीबाबत 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीने सूचना प्राप्त होते अशा प्रकारच्या नोंदणी घेण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे अशा कार्यक्षेत्रासाठी ज्या ठिकाणी अशा व्यक्तीचा जन्म मृत्यू झाला आहे त्याबाबत अचूकतेबाबत खात्री करून विलंब शुल्क आकारून अशा नोंदी घेण्याबाबत आदेशित करण्याची सुधारणा तरतूद करण्यात आली आहे। वरील सुधारणेनुसार परकीय नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्रे वितरित केल्याबाबत तक्रारी शासनात प्राप्त झाल्या होत्या। सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 8/1/2025 रोजीच्या आदेशान्वये गृह विभागामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास समिती SIT गठीत केलेली आहे। तसेच उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाकडे प्राप्त तक्रारींना अनुसरून महसूल विभागाच्या दिनांक 21 जानेवारी 2025 रोजीच्या आदेशान्वये उपरोक्त सुधारणेनुसार उशिरा जन्म मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही स्थगित करण्यात आलेली होती। उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेबद्दल पारदर्शकता, सुटसुटीतपणा व बनावट प्रमाणपत्रे वितरित करण्यास प्रतिबंध करण्याकरता जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1959 व सुधारणा अधिनियम 2023 अन्वये विलंबाने करावयाच्या जन्म मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपद्धती संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने 12/3/2025 म्हणजे आज रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सर्वसमावेशक कार्यपद्धती निश्चित केलेली आहे। नागरिकांना विविध कारणाकरता जसे शाळा प्रवेश, पासपोर्ट, 7/12 नोंदी, इतर शैक्षणिक बाबी व जन्म मृत्यू दाखले यांची आवश्यकता असते
नागरिकांना विहित वेळेत जन्म व मृत्यू प्रमाणपत्र मिळण्याबाबत अनुषंगाने महसूल विभागाच्या दिनांक 21 जानेवारी 2025 रोजीच्या आदेशान्वये उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबतची स्थगिती आता उठवण्यात येत आहे आणि आज जो 12 मार्च 2025 ला सार्वजनिक आरोग्य विभागाने जी एसओपी ठरवली आहे त्या एसओपी प्रमाणे आता राज्यामध्ये जन्म मृत्यू नोंदणीबद्दल आता कारवाई सुरू झालेली आहे।